गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळेजण? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मी दररोज 5 वाजून 15 मिनिटं आणि संध्याकाळच्या टायमाला व्हिडिओ टाकते आणि आता टाकत सुद्धा. पहिला थोडा मागपुढे वेळ होत होता, पण आता मी टायमाला टाकायला लागलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की काल काय झालं, आमच्या इथली लाईट गेली आणि लाईट गेल्यानंतर माझ्या फोनमध्ये 5 ते 6% फक्त चार्जिंग होती आणि चार्जिंग नसल्यामुळे व्हिडिओ अपलोड झालाच नाही आहे. त्यासाठी काल व्हिडिओ टाकला नाही. तर तुम्ही दररोज 5 वाजून 15 मिनिटांनी माझा व्हिडिओ बघत जा आणि कसं वाटतं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगत जा. तेव्हाच तुम्हाला समजेल की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही. तर आज सकाळचं मी रुटीन तुम्हाला दाखवणार आहे. अर्थात तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडणार आहे. आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला सुद्धा बिलकुल विसरू नका. ठीक आहे. तर आता सकाळच्या 6 वाजून 15 मिनटं झालेत आणि 15 मिनटं फक्त राहिलेच नाही ह्याकडे. आता ती तयार होईल का तर ती 6:30ला जाते घरातून. तिचा 7 वाजता क्लास बरोबर चालू होते. तर 5 मिनटं 10 मिनटं तिला आधी जावं लागते. आणि जो तुम्ही आता व्हिडिओ बघितला ना तो थोडासा नंतर काढला होता, पण ती मी आधी टाकला. ठीक आहे. तर आता मी तिच्या टिफिनसाठी मी साबुदाणा बनवते. भाजी चपाती बनवली ना तिचं असं व्हायला लागलं आहे की ती खात नाही आहे, वापस घेऊन येते. कशासाठी? का तर मग ती फक्त आम्हाला 20 मिनिटाचा ब्रेक भेटतो आहे आणि त्याच्यामध्ये खाणं होत नाही माझा टिफिन. मग वॉशरूमला जाणं, येऊन हात धुणं हे करूपर्यंत, टिफिन घेऊपर्यंत मग ते अर्धा टाईम त्यातच निघून जातो आणि खाणं होतच नाही. तिची मैत्रीण पण मग आम्ही दोघीजणी खातो म्हणली, तरीसुद्धा आमच्या दोघीकडून पण तेवढा टिफिन खाणं होत नाही. 2 चपात्या 2.5 चपात्या काय. तर त्यासाठी मग ती नकोच, मग टिफिन न्यायलाच नको. एक दिवशी मग ती नको म्हणून ती घेऊन जात नाही आणि जर भाजी चपाती दिली तर मग अर्ध्या टिफिन वापस घेऊन येते. तर मग काहीतरी असं झटपट थोडंसं काय दिलं, साबुदाणा वगैरे दिला ना तर ती खाती मग. तर आता साबुदाणा व्यवस्थित भिजला आहे. रात्री जर भिजवला ना साबुदाणा तर सकाळी व्यवस्थित भिजतो. 4 ते 5 तास तरी साबुदाणा भिजत ठेवावं लागतं, तेव्हा व्यवस्थित भिजतो. नाहीतर मग त्याच्यामध्ये एकदम असे कडक कडक कण राहतात आणि ते मग खायला चांगले वाटत नाहीत आणि ती व्यवस्थित म्हणजे एकदम किती जरी चावलं ना ते चावत पण नाही. त्यासाठी साबुदाणा कधी पण बनवताना व्यवस्थित भिजवूनच बनवायचा. आणि सारखा पण मी साबुदाणा बनवत नाही, तिला देत नाही आहे. कधीतरी 8-10 दिवसाला, 15 दिवसाला, 20 दिवसाला असं ठीक आहे, एकदा कधीतरी. तर आता तिनं सांगितलं मला चटणी टाकून साबुदाणा बनव. म्हणलं ठीक आहे. का तर तिच्या मैत्रिणीने एकदा घेऊन आली आणि तिला तसा आवडला तर मला तसं बनवून दे. म्हणलं ठीक आहे. बटाटे शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून आता साबुदाणा मस्तपैकी असं बनवलं आहे. तर आता हा साबुदाणा तिला नक्कीच आवडेल. नाही बाळा, असं येणार नाही करायचं. तूच नाही येते. काय पण डोक्यात घुसलं की ते जर ठेवते. त्यांनी यायला काय हरकत? हो ना, सगळं आहे तिथं, फॅसिलिटी पण आहेत ना. राहायला तर जागा आहे. राहायला म्हणलं खायला तर देते. खरंच ना, पण कारण की तो खायच्या एवढा आहे. तिथे ड्रेसवर नाही ती घेते. ड्रेसवर घेता आणि चालणार घेता आणि तिथं येऊन जे स्टाईल मारतात ना समोर त्याच्यावर घेता. मग तू येऊन स्टाईल म्हणते. असं नसतं. वेगवेगळ्या थोडा खांब. अरे नको मग, मी उशीर राहिलाय. खाऊन काय होता, मीठ आहे का बघू दे मला. लिंबू द्या फक्त. लिंबू कशाला खायला त्याच्यावर? लिंबू कोणाला आवडते? आम्हाला आवडत नव्हतं, पण तिने त्या दिवशी आणला ना तेव्हापासून मला आवडायला लागला. तिने आणला तर साबुदाणा, मग म्हणले की याच्यावर लिंबू टाकून खा. ते खाल्ल्याच टेस्टी लागला. पण जोपर्यंत आलोय तोपर्यंत चांगलं लागतं, नंतर नाही लागत. मग आलो तर भरपूर टाकलं. ती घे डबा स्टीलचा. मग त्यात राहील का नीट? त्याच्यात बी राहील ना. प्लास्टिकचा आहे, गरम होतोय त्यात. प्लास्टिकमध्ये कसं चार्जिंग 44 आहे फक्त. हेडफोन द्यायला नाही पागल झाला का? यायच नाही. रुमाल घेतला रुमाल? हा आहे. ठीक आहे, जा हळून जा. बाय बाय. चावी. थँक्यू. स्वप्नील, जास्त वेळ जिम करू नको.
तर स्नेहा आणि स्वप्नील दोघंजण गेले. स्नेहा क्लासला गेली आणि स्वप्नील जिमला गेलाय. आणि आता ते गेल्यानंतर मग माझं मस्तपैकी बाकीचं माझे कामं होतात. तर सगळ्यात पहिलं मी पाणी पिते गरम एक ग्लास. तर हे पाणी मी रात्री बनवून ठेवलं होतं, ओवा, जिरे आणि बडीशेप टाकून. आणि झाल्यानंतर मग वरती टेरेसवरती चालायला जाते. जरा जरा ऊन पडलं वरती, जायला थोडा उशीर झाला ना, लगेच ऊन पडते. तर वरती चालायला आलं, 1 तासाचा टाईम लावला आणि आता 1 तास चलते. असं वाटायला गेलं की 7:30 वाजलेत म्हणून ऊन पडलं आणि वाटायला लागलं. आणि छान वाटते, पण थंडी पण वाजते, जराशी थंडी पण वाजते वरती आल्यावर, पण एकदम चांगलं भारी वाटते. ऊन पण लागते, थंडी वाजते आणि वातावरण भारीपैकी दिसते. थोडंसं धुकं आल्यावर वाटायला लागले. तर तुम्हाला सांगायचं होतं, स्नेहाचं काय डोक्यातलं खूळ गेलेलं नाही. फॅशन शो करायला चल म्हणून मागं लागली ती. आणि जोपर्यंत होत नाही ना, ते 30 तारखेला कार्यक्रम येतो, आणि जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत तिच्या डोक्यातलं काय खूळ जाणार नाही. दररोज मागं लागली चल चल. आता पण सकाळी उठल्या उठल्या चल ना गं मम्मी करत होती, चल ना जाऊया. आणि काल कशी बोलत होती मला, मी तुम्हाला ती पण दाखवते, त्याचा पण मला घेऊन चल आणि तू बी चल माझ्यासोबत. आपण दोघे जाऊ आणि एका दिवसात वापस. एका दिवसात जाणं होत नाहीच ना. होतं मम्मी, 3 तास लागतात फक्त. अरे 3 तास लागतात, पण एवढं लांब आहे ती, जवळ नाही. 3 तास बोलले ती, गावाला जातीच, गावाला तुझ्या खुदच्या मम्मीच्या गावाला 3 तासात जाऊन येते. अगं पण नाही, आपण कधी गेलो नाही तिकडं. अरे तुला कुणी खाणार आहे का? जगभर फिरायला जाशील तर अशी बोलते का कुणी नाही नेलं, कुणी नाही नेलं. अगं पण तुला बनायचंय डॉक्टर, चालली कुठं तरी फॅशन शो करायला. हो काय नाही होत, 1 दिवसाने केल्याने बनायचं. असं बोलता का डॉक्टर बनायचं तर काही नाही करायचं, डॉक्टरच बनायचं, दुसरं काहीच नाही करायचं. अगं पण त्याच्यावर फोकस कर ना बाळा. त्याच्यावर फोकस करणं. जा, डोकं नको खाऊ. हाय का डोकं तुला? हाय डोकं 1 दिवसात तिचा प्लॅन जे चेंज झालाय, लगे रात्रीपासून झालं डोक्यात घुसलं काय. तुला चालायचं की नाही तेवढं सांग फक्त. पप्पा की नाही अगंच नाही, हिथं असतं जवळ भरतीये का नाही. पैसे भरले असते. हिथं जर असतं ना तर एका जाऊन लगेच आपलं दिवसभर आपलं घरी, रात्री तिथं जाऊन करून आलो असतो ना स्नेहा. पण आता एवढा लांब जायचं आहे, मम्मी बाकी लोक पप्पाला वेळ नाही. पप्पाला नसलं वेळ तर आपण दोघे जाऊ ना. बाकीचे लोक येत आहे ना, पण बाकीचे बी ते बाया येत आहे ना, पोरी येत आहे ना. दीदी 5 तास लागतात ग जायला. 5 नाही ग, ट्रेननी 3 तास लागतात आणि कारनी 5 तास लागतात. 5 नाही 6 तास लागतात. मी ट्रेन मध्ये गेले नाही कधी. अरे प्लेननी गेलती का कधी? गेलती ना आता प्लेननी एकटी. ते बी आलतो का आम्ही सोबत. 100 गेटांमधून बरोबर गेट भेटला ना तुला. हा भेटला. मग इथे एक तुला प्लॅटफॉर्महून बसून गाडी डायरेक्ट तिथं जाईन, तर तुला तेवढं बी नाही चालता येते. अगं पण उद्याच्याला जायचंय, त्याला आधी तिकीट बुक करावं लागतं ट्रेनचं. सांगतील ना ते कसं जाणार आहे. कोण सांगतील? सगळ्या त्या बायांसोबत आपण बी जाऊ. त्या लोकांनी जे काही खर्च केला ना तिथं, ती कार्यक्रम करण्यासाठी, त्याचे पैसे वसूल करण्यासाठी, ती कुणाला पण या म्हणणारच आहेत. चुप तू, कुठं मी डोकं लावती कामाचं? नाही डोकं लावायचं काय? आपले 2000 रुपये त्याचा पुरा खर्च निघणार त्या माणसाचा. अगं एक करून सगळ्याचा निघणारच आहे ना. एक करून करोडो लोक येणार, करोडो पैसे लागतात. ती बार फोन का करतात सांग? बार नाही केला मी त्यांनी सांगितलं होतं की तुला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तू सांग. मी म्हणलं ठीक आहे, म्हणलं मी क्लासला आली. आता कुणाचा फोन आला होता? आता त्यांचा अर्थ, कारण की मी त्यांना सांगितलं होतं की माझ्या घरचे नाही बोलता इतकं लांब यायला, जवळ असतं तर मी केलं असतं. तर ते बोलले की तसं काही प्रॉब्लेम नाहीये, इथं तुम्ही इथून सगळे लोक येत आहे, इथले सगळे. मी बी संभाजीनगरचाच आहे, पण इव्हेंट साठी मला तिकडे जावं लागतं, म्हणून सगळे इव्हेंट पण तिथंच असतात. मग इकडचे सगळे जेवढे लोक आहेत ते सगळे इव्हेंटला तिथे येत आहे असं बोलले. आता ह्याच्यात काय चुकीचं आहे? ते ब्रँड शूट बी करतात, ते सॉन्ग शूट पण करतात, ते सगळं करतात. तू नाही बोलती, खोटं बोलतीये. पप्पाला वेळ बी नाही. ऐक, पप्पाला वेळ नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जाऊ यार. अगं स्नेहा, आपलं त्या रस्त्याला जायचं नाही तर जायचीच गरज काय? मी न्यायची तुला. काय
तू नको गा. उद्याच्याला जायचं, त्याला तिकीट बुक करावं लागतंय. लोकल ट्रेन मध्ये जाणं म्हणजे दोघीच होत नाही अरे तसं. मम्मी आपण दोघी नाही, ते बोलले की जर तुझं रजिस्ट्रेशन झालं ना मी त्यांचा बी नंबर देतो. त्यांचा कुणाचा? त्या पोरींचा, आता म्हणजे नाही, दुसऱ्या बायांचा, दुसऱ्या पोरींचा, उगाच दुसऱ्यांसोबत जाणं, त्यांची बी जिम्मेदारी घेणं. त्यांची जिम्मेदारी काऊन? ते ऑलरेडी जात आहेत. ते बोलले तुम्ही येत असताना तर मी तुम्हाला त्यांचा नंबर देतो, तर तुम्ही त्यांच्या सोबत या. इथं जर असतं मी तुला जवळ पाठवलं असतं. चल, तू कुठे नाही पाठवत मला. स्नेहा सगळं गोष्ट कसं म्हणते असं, कुठं नाही पाठवत? पाठवत तर नाही पाठवत बोलणार. माणसाचं डोकं उठूस असं बोलती ना. बोललं चलतं भीती वाटते कधी. लहान लेकरू आहे. लहान लेकरूचं नाही, पण ते लांब आहे. अरे लांब नाहीये बाबा, लांब नाहीये. 3 तास लागतात फक्त. 4 वेळा 30 म्हणायला लागली, 3 तास लागतात. मम्मी ट्रेननी गेल्यावर 3 तास लागतात, कारने जाशील ना तर 6 तास लागतात. हा मग तुझ्या मनाने तर ती बाई म्हणली, तिचा फोन आलता आता, तर ती बाई म्हणली बरोबर की 3 तास लागतात ट्रेननी. की झालं तुझ्या डोक्यात ती 3 तास 3 बोटं करू 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 4 वेळा म्हणायला लागली 3 तास लागतात 3 तास लागतात. तिथं सकाळी कधी निघायचं, ट्रेनमध्ये जायचं, तिथं पोचायचं, ते कार्यक्रम करायचा, रात्रीच्या टायमाला यायचं. संध्याकाळी आहे आणि बाकीचे ते जवळचे सोबत सगळे सोबतच येणार ना, मग सोबतच यायचं वापस. ते कुणाचं स्टेटस बघितलंस तू तसलं डोकं उठायचं? जाऊ दे यार मम्मी, तू समजून नाही घेत ना, तर मग नको विचारू. कसं विचारते? जायचं फोन घेऊन तिकडं. मग चिडत जाऊ नको ना बिनकामाची. चालली मी घरात बाहेर. फोन नको करू मला, मी चालली आईच्या घरी. कशाला चालले आईच्या घरी? जाऊन तिथंच बसणार आहे आता, आणि तिथूनच क्लासला जाईल. जाऊ वाटलं तर. उगं लहान लेकरांनी करती, समजदार लहान लेकरांनी करती. बोलती भीती वाटती, इतकी मोठी झाली तरी बी. अगं भीती वाटायचं नाही कसं? भीती वाटायचंच बोलली. भीती वाटते मला इतक्याला. मी औरंगपुरात बी साधी एकटी जात नाही. चालली मला नाशिकला घेऊन, जसं की पळून घेऊन चालली. तुला पळून घेऊन नाही चालली का? आणि पप्पा पाठवणार बी नाही, नको म्हणले. त्यांना सांगितलं मी, आई विचारलं ना तुझ्या देखत. ते काय म्हणले? कधी हा बोलता? ते काय म्हणले, इथं असतं तिथे तर पाठवलं असतं, एवढं लांब नको आपल्याला. उगाच इथं गुडमा होती तेव्हा इथं फॅशन शो होतं, तर मी तुला पाठवत होते. बरं कार करून पाठवत होती. पण पाठवलं कितीतरी वेळा गेली सांग. बोलली बरं कार करून पाठवत होती. इथे भांडण करून 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 मग जाऊ कधीच्या काळी रागात हा बोलायची. अगं पण रागात ह्या बनायची ह्याचे, तर तुझं तेव्हा 10वीचं हे होतं, वर्ष होतं, त्यात तुझ्या परीक्षा जवळ आल्या होत्या. सगळंच असतं. सगळं जेव्हा काय बोलली तेव्हा सगळंच येतं तुला. ऐन टायमाला कोणची 4 दिवस जवळ आली ना परीक्षा ही, तर तुझं काहीतरी डोक्यात खूळ घुसतं आणि ते निघतं करायचं तुला. तेव्हा परीक्षा जवळ आली होती म्हणून त्यासाठी नको नको म्हणले, पण तो ऐकलं नाहीस तर ते ठीक आहे म्हणलं, जाऊ दे, तर लेकरू म्हणायला ते पाठवा. राहू दे. लगी लहान लेकरांना रुसून बसती लगी. तू जा यार. बरं चल ठीक आहे, उठ आता, झाडू मार थोडंसं. मी नाही मारत, चल तुझ्या कामापुरतं मला बोलत जा फक्त. काय ढेकळं काम करते? जर इथं असतं तर तिला नेलं पण असतं आणि भाग पण घेऊ दिला असता, पण ती आहे नाशिकला आणि मी कधी गेले नाही तिकडं. आणि शिवाय ट्रेनमध्ये बसून मला आठवत नाही आता ट्रेनमध्ये मी कधी बसले कधी नाही. त्याला झालं असं 10-15 वर्षे. मुंबईला राहत होतो आम्ही, आणि तेव्हा नाही असेल तेव्हा 2 वर्षाचे असेल, तेव्हा ट्रेनमध्ये बसले होते. शिवाय आता इकडं नाशिकला कधी मी गेले पण नाही आणि काही माहिती पण नाही आहे. तर ट्रेनमध्ये जायचं आणि ती म्हणती पप्पाला वेळ नाही तर आपण दोघीजणी जाऊ. लेकरं कोणत्या गोष्टीसाठी जिद्द करतील ना माहीत पडत नाही. कोणत्या गोष्टी जर मनाला आवडल्या ना त्याच्यासाठी लगेच मागं लागतील की मला हेच करायचं आहे, मला हेच बनायचं आहे. लगे अशा काही गोष्टी होत्या. तर तिचं सुद्धा तसंच चाललं आहे. तर बनायचं नाही आहे, पण तिला ते आवडतं म्हणते, ते करायचं आहे. पण आवडतं म्हणजे आवड पण अशी पाहिजे की ती लगेच होऊ शकते. अशा गोष्टी आवडायला पाहिजे. आता बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या आवडल्या तरी ती करण्याचे प्रयत्नसुद्धा केले पाहिजे. पण आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावरचा फोकस न घालता त्या गोष्टी केल्या पाहिजे. आवड जोपासली पाहिजे आपली. थोडं शांत जरा डोक्यातलं केलं ना परत बोलती, परत कट्टी करते, असं व्हायला लागले. 2-3 दिवस झालं ती तशीच करायला लागली. आता सुद्धा सकाळी उठली, तयार झाली आणि मला म्हणते काय केलं गं, विचार जायचं का गं? म्हणलंच नाही, तो डोक्यातलं गेलंच नाही का गं बाळा अजून. म्हणलं बास कर ना, म्हणलं तर सोड ना, नको जायचं आपल्याला. म्हणलं इथं असलं ना तर नंतर जाऊया. ट्रेनमध्ये बसलेली नाही
आणि शिवाय माहिती नाही, कधी नाशिकला गेले पण नाही. आणि जिथं तो कार्यक्रम आहे तर तिथं ठेशनपासून 25 ते 30 किलोमीटर आतमध्ये आहे, दुसरीकडे कुठेतरी आहे. तर तिथून परत जायचं. सचिन म्हणले जर तुम्हाला दोघीला जर पाठवलं ना तर दोघीला तुम्हाला समजणार नाही. शिवाय दिवसभर तर माणूस समजू शकतं, पण रात्रीच्याला कार्यक्रम 8 वाजता 7 का 8 वाजता चालू होणार आणि संपणार माहीत नाही कधी. संपल्यानंतर मग कसं यायचं कसं नाही. तर त्या लोकांनी असं काहीतरी ठेवलं असतं ना की जाण्याची सोय येण्याची सोय काही जर असते तर माणूस गेलं पण असतं. किंवा शिवाय दुपारी वगैरे कार्यक्रम असतं तर माणूस रात्रीच्याला व्यवस्थित म्हणजे 4 वाजता 5 वाजता आपल्या गाडीमध्ये बसल्यानंतर रात्र झाली तर काय हरकत नाही आहे. पण रात्रीच्या कार्यक्रम झाल्यानंतर मग दोघीनं कुठं जायचं काय नाही. शिवाय काही थोड्याशा गोष्टी माहिती असल्यानंतर माणूस जाईल, पण काहीच माहीत नसल्यानंतर मग कसं जायचं ना. तर सचिन म्हणजे तुम्हाला रात्रीच्या टायमाला बिलकुल काही समजणार नाही, कुठून कुठं यायचं कसं जायचं किंवा काही गोष्टी कळणार नाहीत. आणि मला वेळ नाही. आणि असं झालं स्नॅक खूप जास्त पाठी लागल्यानंतर ते म्हणले की जाऊ दे ठीक आहे, 1 दिवसासाठी काय करू आपण, जाऊ तिघं पण आणि जाऊन येऊ. तर सरला फोन केल्यानंतर सरने सांगितलं की तुम्हाला उद्याच्याला यावं लागेल. उद्याच्याला म्हणजे की रात्री फोन केल्यानंतर म्हणजे आज जावं लागेल आणि 3 दिवस तिथं राहायचं आहे जाऊन. आम्हाला पहिलं माहिती नव्हतं की तिथं राहायचं आहे म्हणून. 1 दिवसासाठी असं वाटलं की जाऊन यायचं आहे म्हणून, पण ते म्हणले की 3 दिवस तिथं राहावं लागेल. 3 दिवस प्रॅक्टिस करायची आणि मग 30 तारखेला तो कार्यक्रम आहे. म्हणलं तुझ्या पप्पाला वेळ नाही म्हणलं आपल्याला घेऊन जायला 3 दिवस तिथं राहायला. 3 दिवस तिथं राहिलं की म्हणलं स्वप्नील इथं एकटाच असा फिरण म्हणलं. आणि तिकडं मम्मीच्याकडे जाऊन राहा म्हणलं त्याला तर तो राहणार नाही, राहत नाही तो. मग म्हणेल मी इथं एकटाच राहतो आणि मग त्याला एकट्याला नको ठेवायला वाटतं, मग असंच गाडी घेऊन कुठं पण फिरत राहील. तर ह्या सगळ्या गोष्टी बघू आता आल्यानंतर. परत क्लासून आलं ना नंतर ते अजून चालू होईल काय करायचं गं म्हणून. तर तिला नेते कुठेतरी बाहेर वगैरे फिरून आणते थोडंसं, असं करते काहीतरी. तर चला आता पटापट चलून घेते. तर 1 तास चालले बरोबर, 5-10 मिनटं उन्हाला बसले आणि आता चालले घरी. आता सगळे कामं बोलवायला लागलेत खाली, हे पटकन आणि आम्हाला कर म्हणून. तर सगळे कामं करते आता पटापट. तर चालले. सचिन पण उठले असतील, झोपले होते ते. स्वप्नील जर गेला नाही ना स्नेहाला सोडायला तर मग सचिनला जावं लागतं. पण स्वप्नील जर गेला ना, स्वप्नील कधी कधी सकाळी उठत नाही, जिमला जायला संध्याकाळी जातं, मग सचिनला जावं लागतं सोडायला. तर स्वप्नील गेला की मग ते आरामात झोपतात. तर आता सगळ्या मी जाते, उठले असतील तोपर्यंत. तर झणझणीत सगळ्याला आवडेल असं चिकनचं आपण गावरान चिकनचं कालवण बनवणार आहोत. आणि जर तुम्ही अर्धी भाकर खात असाल ना तर ह्या कालवणाबरोबर 1 भाकर नक्कीच तुम्ही खाणार. खरंच खूप छान आणि एकदम चविष्ट असं कालवण बनतं आहे. कसं बनवलं ती तुम्हाला दाखवते, पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. तर हे गावरान चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये 2 कांदे बारीक टाकले, व्यवस्थित परतून घेतले. नंतर त्याच्यामध्ये अद्रक कोथिंबीर लसूणची पेस्ट टाकली, तीसुद्धा व्यवस्थित परतून घेतली. टमाटर टाकले आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. व्यवस्थित ती 1 मिनिट परतून घेतले आणि त्याच्यामध्ये गावरान चिकन टाकलेलं आहे. कुकर थोडंसं तुम्हाला काळा झालेलं वाटत असेल का, तर मी ह्याच्यामध्ये बॉयलर चिकनसुद्धा आधी शिजवून घेतलं होतं. का तर रविवारचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल. तर त्याच कुकरमध्ये हे सुद्धा चिकन लगी बनवून घेतलं मी. आता
तर झाकण लावून एक शिट्टी करून घेते आणि लगेच चिकन शिजते. खूप जास्त चिकनला शिजवायची गरज नाही, नाहीतर चमचा जरी घातला ना तर पीसचे एकदम असे तुकडे होतात, त्यासाठी खूप जास्त शिजवायचं नाही. तर चिकनला एक शिट्टी करून घेतली, चिकन मस्तपैकी शिजले. आता इथे लगेच कालवण बनवायला सुरुवात करते. तर पातेलं ठेवले, पातेल्यामध्ये तेल टाकले, त्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे, थोडीशी हळद टाकली आणि हा काळा मसाला आहे घरचा तो टाकते मी. तुम्हाला जसं तिखट लागते ना तसं तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही लाल चटणी जरी टाकली ना तरीसुद्धा एकदम चविष्ट असं कालवण बनणारच आहे. तर थोडासा गरम मसाला आणि थोडीशी धने पावडर टाकलेली आहे त्याच्यामध्ये. आणि धने पावडरमध्ये ना थोडीशी माझ्याकडून ही सुद्धा पडली होती, काय म्हणतात त्याला, शहाजिरे थोडेसे पडले होते, एकदम थोडेसे. तर ते सुद्धा त्याच्यामध्ये वाटलेले आहेत. पण शहाजिरे नाही टाकले ना तरी काय हरकत नाही, पण माझ्याकडून पडले होते. तर हा चिकन रसा मसाला असा आहे, तर तो टाकायचा आहे ह्याच्यामध्ये. तर हे 30 रुपयाला पॅकेट भेटतं आहे. तर तुम्ही एकदा बनवू शकता आणि एकदम चविष्ट आणि झणझणीत असं कालवण होतं आहे. खानदेशी मसाला आहे आणि 30 रुपयाला पॅकेट भेटते ते सुद्धा सांगते. तर तुम्ही एकदा आणून ट्राय करा. तर त्याच्यामध्ये आता हे मसाला टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हलवून, जास्त हे करायचं ना, मसाला करपवायचा नाही. आणि कमी गॅसवर तुम्ही केलं तरी चालेल, नाही तर खूप जास्त फास्टमध्ये हा मसाला करपण आणि मग कालवणाला एकदम अशी चव कडवट लागेल, त्याच्यासाठी करपवायचा नाही मसाला. आणि ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरसुद्धा आहे ह्या मसाल्यामध्ये थोडासा, त्यासाठी ह्या मसाल्याला थोडासा असा फेस आल्याने होतं, दिसला ना तुम्हाला कसं वरती थोडंसं आल्याने झालं. तर कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे ते तसं होतं. तर बाकी बरेचसे मसाले ह्याच्यामध्ये मिक्स आहेत. थोडंसं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित हलवायचं आणि मसाल्याला मस्तपैकी असं तेल सुटू द्यायचं आणि नंतर ह्याच्यामध्ये शिजलेलं चिकन टाकायचं आहे. मसाल्याला तेल 1 किंवा 2 मिनटात लगेच सुटतं. हे बघू शकता किती मस्त असं हे सुटलेलं, तेल सुटलेलं आहे. आणि ह्या कालवणाला तरीसुद्धा खूप चांगली येते आणि चवसुद्धा खूप चांगली लागते. भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा, पण मी सांगेल की चपातीसोबत न खाता तुम्ही भाकरीसोबत खा, एकदम चविष्ट असं कालवण लागते. मी आता बाजरीच्या आणि ज्वारीच्या दोन्ही भाकरी करणार आहे आणि त्याच्यासोबत आम्ही हे खाणार आहोत. तर आता कोथिंबीर, थोडीशी मुठभर कोथिंबीर टाकली टाकून त्याच्यामध्ये. तुमच्याकडं कसुरी मेथी असेल तर तीसुद्धा तुम्ही चमचाभर टाकली तरीसुद्धा चालेल, पण माझ्याकडं नाही आहे, त्यासाठी मी कोथिंबीरच फक्त टाकलेली आहे. तर तेलसुद्धा चांगलं सुटलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी चिकन टाकते शिजल्यानं आणि व्यवस्थित हलवून घेते. तर आता चिकन टाकून घेते ह्याच्यामध्ये आणि एकदम मस्तपैकी हलवून घेते. खूप जास्त असं हे करायचं नाही आहे, जास्त हलवायची गरज नाही आहे, नाही तर मग चिकनचे तुकडे होतील सगळे. एक शिट्टी केली तरीसुद्धा व्यवस्थित चिकन शिजलेलं आहे आणि जास्त जर हलवलं ना तर ह्याचे तुकडे होतील. तर कधी पण मी कुकरमध्ये शिजवते का तर झटपट होतं आणि नंतर मग जास्त वेळ असेल तर कधी मग मातीच्या भांड्यामध्ये बनवते, नाहीतर मग पातेल्यामध्ये बनवते. पातेल्यामध्ये जरा वेळ लागतो आणि कुकरमध्ये पटकन होतं. जर वेळ असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये शिजवा किंवा मातीच्या भांड्यामध्ये जर शिजवलं ना तर अतिउत्तम. तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एकदम झणझणीत मस्त असा रस्सा झालेला आहे. भाकर चुरून खाण्यासाठी खूप चांगला रस्सा आहे. प्यायला म्हणा, एखादी वाटी बऱ्याच जणाला कालवून प्यायची सवय असते, तर तरीसुद्धा खूप छान आहे. तर चांगले तर उकळी द्यायची आणि आपलं कालवून तयार आहे. पण ह्याच्यामध्ये मी 1 चमचाभर भाजलेलं पीठ टाकणार आहे. कशाचं, तर बाजरीचं पीठ मी भाजून घेतलं तव्यावरती भाकरी झाल्यानंतर. भाकरीसुद्धा मी केल्या जेव्हा चिकनला शिट्टी होत होती तेव्हा. आणि 1 चमचा तव्यावर पीठ भाजून घेतले आणि पिठामध्ये थंड पाणी टाकून पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. 1 ते 1.5 चमचा पीठ घेतलं होतं, पण त्यातलं मी समजा 1च चमचा टाकलेलं आहे. अर्धं थोडंसं पाणी मी साईडला ठेवलं. आता व्यवस्थित हलवून घेते आणि हे बघा एकदम मस्त असं झणझणीत तरीचं गावरान चिकनचं कालवण तयार झालेलं आहे. आता हे कालवण मी पप्पालासुद्धा बोलवते जेवायला, बघते त्यांनासुद्धा नक्कीच आवडेल. एक तर ते खात नाहीत चिकन मटण, त्यांना बिलकुल खायला आवडत नाही, पण जबरदस्तीने मी बऱ्याच वेळा त्यांना म्हणजे ते पहिले खात होते, असं नाही की आता खात नाहीत. जेव्हापासून ते इकडे आलेत ना तेव्हापासून त्यांना इथलं चिकन मटण हे खायला आवडत नाही. पहिलं गावाकडे असायचे तेव्हा ते चिकन मटण सगळं खायचे आणि गावरान चिकन खायचे, गावाला बॉयलर वगैरे चिकन खात नव्हते. पण इथं आल्यापासून ते म्हणतात बरोबर नाही इथलं, त्यासाठी खात नाही आहेत. तर आता सचिन गावरान चिकन खूप ठिकाणी हुडकून आणलेलं आहे. तर एक तर इथं पण ती आर काय असते ना चिकन, तर ते भेटतंय, गावरान चिकन भेटत नाही शक्यतो, तर त्यांनी हुडकून आणलं होतं. तर म्हणलं पप्पाला पण बोलवते, खाल्लं त्यांनी. तर आता बघू शकता की मस्त असं चिकनचं कालवण तयार झालं आहे. पण आणखी थोडीशी चांगली उकळी येऊ देते आणि नंतर गॅस बंद करते. तर त्या दिवशी मी चिकन केलं होतं ना, तर त्याच्यातला मसाला आणि ह्या चिकनमधला मसाला दोन्ही मसाले वेगळे आहेत. तर तुम्ही सुद्धा करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. चला मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.